वाघ वॉरियर विरुद्ध सुबोध 11 असा चौथा उपउपांत्य फेरीचा सामना आणि हा उपउपांत्य फेरीचा या स्पर्धेतील शेवटचा सामना असेल, चौथा. यानंतर या सामन्यानंतर आपल्याला चौथा सेमीफायनलिस्ट मिळणार आहे. तर नजरा सर्वांच्या असतील या सामन्यावर. चला तर स्क्रीनवर आपण बघू शकतो जळगावचा श्रेयश अय्यर, शुभ अहिरे, ज्यांच्याकडून प्रत्येकाला जबरदस्त अपेक्षा असतील आणि संघाला सुद्धा असतील. तर शुभम अहिरे या स्पर्धेमध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाहीये. बघा जे स्टँडर्ड त्याने सेट केलेलं आहे बुद्धिस्ट क्रिकेट लीगच्या पहिल्या सीझनमध्ये अंतिम सामन्यामध्ये 10,000चं बक्षीस होतं 6 चेंडूत 6 षटकार लगवण्यासाठी, आणि 6 चेंडूत 6 षटकार या पठ्ठ्याने जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर लगावलेले होते. आणि आता येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाची एक मोठी स्पर्धा जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर होणार आहे आणि त्या स्पर्धेचं नाव असेल मेहरून प्रीमियर लीग. आणि ही पूर्ण जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजासाठी एक व्यासपीठ निर्माण करणारी स्पर्धा असेल. वाघ वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. विक्की असतील स्ट्राईकला, शुभ अहिरे अर्थात जळगावचा श्रेयस अय्यर असेल नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीची सुरुवात करतील सौरभ पवार. चला एकेरी धावेने विक्कीने आपलं आणि वाघ वॉरियर संघाचं खातं उघडलेलं आहे. तर वाघांना आता फक्त डरकाळी मारून फायदा नाहीये, तर वाघांना आता शिकार सुद्धा करावी लागणार आहे समोरच्या संघाची. आणि वाघ वॉरियर कडून सौरभ पवार अर्थात आपला सर्वांचा लाडका सोन्या गोलंदाजी मार्कवर. तर दोन सुपरस्टार खेळाडू आता समोरासमोर. एकेरी धावेने शुभ अहिरे आपलं खातं उघडतोय. 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. सौरभ पवार यांच्या समोर असतील विक्की. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलेला आहे, संपर्क मात्र तितकासा चांगला झालेला नाहीये आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी क्षेत्ररक्षणात सजावट सुद्धा केलेली आहे. अकॉर्डिंग टू द फील्ड गोलंदाजी करताना सौरभ, आणि सौरभ फार अनुभवी आहे आणि या मैदानावर खेळण्याचा खासा अनुभव सौरभ पवार याच्याकडे आहे. फटका हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक असतील सुजित सुनील बागुल. चला प्रवीण सैंदाणे
यांच्यासाठी एक रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी जर या सामन्यात झेल टिपला त्यांना 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल नरेंद्र शिरसाट यांच्याकडून. चला, एक झेल आणि 1100चं पारितोषिक. चला, जोरदार अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता आणि कुठेतरी शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. आपण जर प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने जर खेळू शकतो, मोठे मोठे फटके लगावू शकतो, तर अशा अल्टीपल्टी शॉटची खरंच आवश्यकता आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायची आवश्यकता आहे. दरम्यान पहिलं षटक मात्र संपलेलं आहे. वाघ वॉरियर्स 9 धावा. चेंडू हवेत आणि सीमारेषा पार मिळतोय. जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार इम्प्रोवाइज केलेला होता. संपर्क चांगला होता. चेंडू गेलेला आहे सीमा पार. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आणि भाग्यशाली ठरतील. एकरी धाव मिळेल. लखन बाविस्कर अहमदाबादवरून आपल्याशी जोडले गेलेले. तर लखन, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि जय भीम प्रीमियर लीग ही स्पर्धा आता संपूर्ण भारतात फेमस होईल याचं कारण म्हणजे दर्जेदार आयोजन, प्रत्येकाचं व्यवस्थित सूक्ष्म नियोजन. बॅटची कड आणि फलंदाज तंबूत परतलाय. शुभ अहिरे. लखन बाविस्कर हे अहमदाबादवरून या ठिकाणी जोडले गेलेले. शेखर भाऊ, खूप छान नियोजन आहे. आणि शिस्तबद्ध खेळ होत आहे. गिरीश बच्छाव विचारतायत की फायनल कधी आहे. तर फायनल सामना आपल्याला 8 वाजेच्या जवळपास बघायला मिळेल. करण शिंदे, श्रवण जनार्दन, शैलेश म्युझिक लव्हर, शैलेश पगारे, खानदेश बिट्स म्युझिकल बँड चे संचालक आहेत. सुजित बोदळे. तर मित्रांनो, आपण कुठून कुठून सामना बघतायत याबद्दल आपण कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. सुभाष सोनवणे, सुजित बोदळे यांनी क्रिटिसाइज केल्यावर सुद्धा त्यांचं आभार मानतायत. आणि बघा, क्रिकेट या खेळात जर तुम्ही चांगले खेळले तर लोक तुमचं कौतुक करतील. परंतु तुम्ही खराब खेळले तर तुम्हाला थोडासा आपल्या समर्थकांचा रोष सुद्धा सहन करावा लागेल.
16 धावा झालेल्या आहेत. संकेत सोनवणे सामना करतील निलेश वानखेडे यांचा. सुबोध 11 या संघाला एका गोष्टीचा चांगला फायदा होणार आहे, कारण की स्थानिक खेळाडू त्यांच्या संघात भरपूर आहे. दरम्यान 16 धावा 2 गडी बाद. निलेश वानखेडे यांनी 7 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. सतरा धावा 3 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. वाघ वॉरियर संघाकडून सलामीवीर विक्की अजून सुद्धा मैदानात आहेत. शुभम अहिरे, कॉट आशिष, रणित बोल्ड, निलेश वानखेडे, संकेत सोनवणे 0 वर बाद झालेले. त्यानंतर राहुल रायसिंग, पुन्हा एकदा कॉट आशिष, बोल्ड सौरभ.
वाघ वॉरियर नाबाद आणि रिव्ह्यू या ठिकाणी लॉस झालेला आहे. आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर आपण जोडले गेले असाल तर रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतात. सौरभ पवार अर्थात आपला सर्वांचा लाडका सोनू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनवर या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल विक्की यांना. चला 3 षटकांची समाप्ती ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसेल. चला चला तीन षटकांची समाप्ती 18 धावा 3 गडी बाद. वाईडचा इशारा आलेला आहे. 51 धाव आणि धावसंख्या 19 धावा. झेल या ठिकाणी टिपला गेलेला आहे. विकेटचं पतन. सतीश आता मैदानाच्या बाहेर. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. आडव्या बॅटने टोलवलेला फटका आणि चांगला झेल. या कॅचने प्रवीण शेंगदाणे यांनी 1100 रुपये कमवले. नरेंद्र वासा यांनी ते 1100 रुपये मुख्यमंत्र्याकडे आणून द्यावे. आणि वाघ वॉरियर या संघाची टॉप ऑर्डर आता या ठिकाणी कोलॅप्स होताना दिसते. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचा डाव या ठिकाणी कोसळताना दिसतोय. आणि कुठेतरी टॉप ऑर्डरचं अपयश आता वाघ वॉरियर्सच्या संघाला संकटात नेतंय. शुभ अहिरे अतिशय बेजबाबदार पद्धतीने फटकेबाजी करताना आपल्याला सुरुवातीला दिसलेले होते. रिव्हर्स स्वीप खेळायची आवश्यकता नाहीये. आपण जर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतोय, सरळ बॅटने चेंडू बॅटवर येऊ द्यायचा आहे, सिंगल डबलने सामना सुरू ठेवायचा आहे, कुठेतरी स्ट्राईक रोटेट करत राहायचं आहे आणि नंतर मात्र खराब चेंडूंची वाट बघा. त्यानंतर आपल्याला सामाजिक क्रिकेटमध्ये आपल्याला 1 ते 2 गोलंदाज असे मिळतात, 10 ते 12 चेंडू आपल्याला असे मिळतात की ज्यावर आपण चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो. परंतु कुठेतरी संयम, पेशन्स या ठिकाणी कमी पडलेले आहेत. आणि शुभ अहिरे हा टॉप ऑर्डरचा खंदा फलंदाज स्वस्तात बाद झाल्यामुळे वाघ वॉरियर संघ आता संकटात सापडलेला आहे. आपण मागचा सामना जर बघितला असेल, शेखर काळे 0वर तंबूत परतले होते, परंतु बाकीच्या फलंदाजांनी जबाबदारी घेतली. बाबा यांनी अर्धशतकीय खेळी केलेली होती. सुरुवातीला सिंगल डबलनेच त्यांनी गेम चालवलेला होता. नंतर मात्र जेव्हा
त्यांना लय सापडली, सूर सापडला. त्यावेळेत मात्र त्यांनी मोठे मोठे फटके लगावत आपल्या संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत घेऊन गेलेले होते. आणि 89चं लक्ष त्यांनी गोलंदाजी करताना डिपेंड सुद्धा करून दाखवलेलं होतं. आणि आता मात्र जबाबदारी असेल माही बिर्हाडे यांच्यावर, कारण की मागच्या सामन्यात ते हिरो ठरलेले होते. मागचे दोन्ही सामने गाजवलेले आहेत माहीने, परंतु बाद फेरीच्या सामन्याचं कुठेतरी दडपण असेल. इम्प्रोवाइज पुन्हा एकदा. चला, जोरदार अपील केली जाते, परंतु पंचांवर कुठलाही असर नाहीये. दक्ष ॲक्वा जळगावचे संचालक भगवान भालेराव गोलंदाजी मार्कवर असतील. आणि माझ्या मते भगवान भालेराव यांचा संपूर्ण परिवार YouTube लाईव्हच्या माध्यमातून हा सामना बघत असतील. सुभाष सोनवणे YouTube लाईव्ह चॅटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि आज खुश असतील, कारण की त्यांचा संघ उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. तर या पहिल्या पर्वाची मानाची ट्रॉफी, जय भीम प्रीमियर लीगची मानाची ट्रॉफी, मानाचा करंडक कुठला संघ उचलतो ते बघावं लागेल. चोवीस धावा झालेल्या आहेत. चला, तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 24 धावा, 4 गडी बाद. वाघ वॉरियर संघ संघर्ष करताना दिसतोय. आणि चला, ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक असतील अजय भाऊ साळुंखे चोपडा. तर ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात गेलेली आहे आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक अजय भाऊ साळुंखे. वाघ वॉरियर संघ 4 षटकांची समाप्ती, 24 धावा, 4 गडी बाद.
सम्यक संजय जगताप आता गोलंदाजी मार्कवर असतील. ड्रिंक्स अवकाशानंतर गोलंदाजी एंड मध्ये बदल झालेला आहे. किरण भाऊ सोनवणे के के ग्रुप चोपडा यांचं अनमोल सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. दरम्यान इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न डेलिब्रेट केलेला आहे. धाव मिळणार नाहीये. किरण भाऊ सोनवणे के के ग्रुप चोपडा युट्यूब आणि टी शर्ट साठी यांचं सौजन्य लाभलेलं आहे. मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन ट्रॉफीसाठी यांचं सौजन्य लाभलेलं आहे. तर आता ड्रिंक्स अवकाशानंतर ज्या वेळेस फलंदाजी आणि गोलंदाजी एंडमध्ये बदल झालेला आहे तर त्याचे प्रायोजक माननीय अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार चेंडू हवेत. बाळाचा कॉल आणि पहिले आप मध्ये झेल सुटलेला आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज सुरक्षित. 5 षटकांची समाप्ती. वाघ वॉरियर्स 31 धावा 4 गडी बाद. चला तर या ठिकाणी काही वैयक्तिक पारितोषिक म्हणून आपण खेळाडूंना सायकल देणार आहोत. योगेश दादा नन्नवरे बीएम फाउंडेशन जळगाव तर माननीय श्री रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहार्डी यांनी सायकल प्रायोजित केलेले आहे आणि आपण स्क्रीनवर त्या सायकली बघू शकतात. तर या सायकली कुठल्या नशीबवान खेळाडूच्या हातात जातात ते बघूया. सोबतच सतीश भाऊ थोरात शिरपूर माननीय श्री प्रशांत बुदवडे सर शिक्षक वैजापूर साळवे साहेब पी आय चोपडा विजय कडरे सर चोपडा लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा या सर्वांचं अनमोल सहकार्य आपल्याला लाभतंय. दरम्यान चेंडू हवेत. प्रयत्न चांगला परंतु झेल सुटलाय. माही बिर्हाडे अजूनही विकेटवर आहेत. सम्यक जगताप यांनी आपल्या पहिल्या षटकात 7 धावा दिलेल्या आहेत. आकाश थोरात यांचा पायावर टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर
चला वाईडसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येतोय. चला या स्पर्धेतील मालिकावीरासाठी प्रमोद वाघ सर चोपडा यांच्याकडून एक ब्रँडेड LED TV देण्यात येणार आहे. कृष्णा थोरात मॅन फ्रॉम दोंडाईच्या यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी DJ वाजवलेला आहे, गोलंदाजांना त्याच पद्धतीने वाजवतात का ते बघावं लागणार आहे. चला वैध चेंडू, व्हॅलिड बॉल. कृष्णा थोरात यांनी क्षेत्ररक्षण करताना एक चांगला झेल टिपलेला आहे. परंतु सामन्याचा माहोल जेव्हा ते DJ वाजवतात ना तेव्हाच बनतो. आणि माझ्या मते ॲज अ DJ आर्टिस्ट म्हणून त्यांनी करिअर बनवायला हरकत नाहीये. ओ यावेळेस मात्र इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सहा षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 43 धावा, 4 गडी बाद. वाघ वॉरियर संघ अजून सुद्धा संघर्ष करताना दिसतोय. परंतु बघा मागच्या सामन्याचं उदाहरण आपल्या समोर ताजं आहे. तर क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सोपं किंवा कठीण कधीच नसतं. सम्यक जगताप या ठिकाणी पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या चेंडूला टोलवले. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार षटकार, गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. एकूण 50 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर वाघ वॉरियर संघ. आणि या एकेरी धावेने 50 धावा अर्धशतकाचा फलकावर लागतंय. एक धाव मिळते. बॅटची कड होती किंवा नाही याबद्दल, बॅटची कड होती वाटतं. यस, बॅटची कड होती, त्यामुळे पंचांनी काही इशारा केलेला नाहीये. 51 धावा. माही बिर्हाडे. सम्यक चेंडू हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, दरम्यान 2 धावा. 53 धावा. आज T20 विश्वचषकाचा महाअंतिम सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नक्कीच प्रत्येकाने भारताच्या विजयाची आशा बाळगलेली आहे आणि संघ ज्या पद्धतीने खेळतोय तर विश्वचषक जिंकेल याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नसेल. परंतु आज सायंकाळी या ठिकाणी हा पहिला मानाचा करंडक जय भीम प्रीमियर लीगचा मानाचा करंडक कुठला संघ जिंकतो यावर सुद्धा लक्ष असेल. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग साठीचा हा नो बॉल.
54 धावा. षटकातला शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू असेल फ्री हिट तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओ, यॉर्करलेनचा चेंडू बुंध्यात टाकलेला आहे. या ठिकाणी फ्री हिटवर धावबाची संधी होती, परंतु क्लीनली पिकअप करू शकलेले नाहीयेत. षटक मात्र संपत आहे सम्यक जगताप यांचं. 2 षटकात 19 धावा दिलेल्या आहेत सम्यकने. विकेट मात्र सम्यकला मिळालेली नाहीये. अजून सुद्धा सम्यक आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी या स्पर्धेत करू शकलेला नाहीये. एक अर्धशतक आलेलं आहे, परंतु बघा मोठा खेळाडू जो असतो तो मोठ्या सामन्यात चमकतो. आपण संजू सॅमसंगला बघितलं असेल की त्याला संधी मिळालेली नव्हती आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये ज्या वेळेस त्याला संधी मिळाली त्यावेळेस त्याने मात्र संधीचं सोनं करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेलं आहे. यस, ओव्हर टू यू. मिलिंद दादा सपकाळे, मुंबई पोलीस उर्फ मिल्खा यांचं स्वागत प्रवीण दादा करंगाळ आणि रवींद्र दादा वाडे, आपलं रवींद्र दादा वाघ हे करतील. चला, 5व्या विकेटचा पतन झालेला आहे. 55 धावा, 5 विकेट. विक्की यांना परतावं लागेल. छप्पन्न धावा, 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. बुद्धभूषण वाघ वॉरियर्स या संघासाठी शुभेच्छा देत आहेत, परंतु आता शुभेच्छा देऊन फायदा नाहीये. आता मैदानाच्या आत धावांना थांबावं लागणार आहे आणि आता कस लागेल गोलंदाजाचा, कस लागेल कर्णधार पदाचा. शाहिद खान अर्थात चोपड्याचा डीजे शाहिद, सरदार साऊंड आणि नॅशनल साऊंडचे संचालक हे इंदोरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर शाहिद आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान चांगली दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी बघताना बघायला मिळते. नॅशनल डीजे ऑनर शाहिद सर इंदोरवरून या सामन्याचा आनंद घेताना. नक्कीच शाहिद आपलं मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच आपण ही स्पर्धा मिस करत असाल, कारण की चोपड्यामध्ये पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि जबरदस्त आयोजन, अतिशय जबरदस्त नियोजन. आठ षटकांची समाप्ती झालेली आहे. वाघ वॉरियर संघाने 58 धावा केलेल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष्य असेल सुबोध 11 या संघासमोर.
शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. सम्यक जगताप यांना जबरदस्त घाई झालेली दिसते. चला सम्यक जगताप यांना जबरदस्त घाई झालेली आहे लक्ष्याकडे पोहोचण्याची. आणि सम्यक जगतापचे वडील जर हा सामना बघत असतील तर नक्कीच खुश असतील. संजय जगताप आमचे एकदम जवळचे परम मित्र आहेत आणि एक फार मोठं नाव आहे खानदेश क्रिकेट जगतातलं. सध्या धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये काम बघतात. वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. 59 धावांचं लक्ष्य. 42 चेंडूत 32 ची गरज. आशिष रणित शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आशिषला आपण मुळीच टाकू शकत नाही. आशिषने या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. लॉंग लेगच्या दिशेने षटकारासाठी चेंडू जातोय सीमापार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. चला तर या ठिकाणी कोण आलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा मिळतील. 1च धाव मिळेल. चला या ठिकाणी कोण आलंय तर मिल्खा जळगावचा भूमिपुत्र आणि सध्या मुंबई पोलीस मध्ये सेवा देतो मिलिंद सपकाळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मिलिंद सपकाळे आपलं जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व पहिले आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. सम्यक सामना करतील माही बिराडे यांचा. माही बिराडे ओ पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. आता आधुनिक क्रिकेटमध्ये आपल्याला नवीन वेगवेगळे शॉट्स बघायला मिळतात. त्यामध्ये आपण बघू शकतो इम्प्रोव्हायझेशन, स्विच हिट असेल, डेल स्कूप असेल, अपर कट असेल, असे विविध फटके आता खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु बघा ज्यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने जर आपण धावा जमवतो त्यावेळेस खरंच असे फटके खेळण्याची आवश्यकता असते का.
पुन्हा या प्रश्नावर येऊ, परंतु आपण ज्या पद्धतीने या अगोदर तंत्रशुद्ध फलंदाज बघितलेले आहेत, राहुल द्रविड, संजय मांजरेकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सचिन तेंडुलकर तंत्रशुद्ध फलंदाज होते आणि बॉलच्या मॅरिटच्या हिशोबाने फलंदाजी करायचे. दरम्यान दुसरं षटक संपलेलं आहे. सुबोध 11, 34 धावा, बिनबाद 34, 36 चेंडू 25 ची गरज. आज मात्र T20 वर्ल्ड कपचा अंतिम मुकाबला आपल्याला बघायला मिळेल आणि सोबतच जय भीम प्रीमियर लीगचा सुद्धा अंतिम मुकाबला. 2 मानाचे करंडक आज पणाला आहेत. एक देशासाठी महत्त्वाचा आहे आणि एक आपल्या खानदेशासाठी महत्त्वाचा आहे. तर खानदेशाचा मानाचा पहिला जय भीम प्रीमियर लीगचा करंडक कुठला संघ उचलतो आणि विश्वचषकाचा थरार सुद्धा आज सायंकाळच्या वेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर विश्वचषकाचा मानाचा करंडक भारतीय कर्णधार उचलतो का यावर सर्वांच्या नजरा असतील आणि शुभेच्छा असतील भारतीय संघाला सुद्धा. ओ यावेळेस आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप, बॅट चिकड आणि चेंडू सरळ शुभम अहिरेच्या हातात. 34 धावांवर आशिष रणितचा पहिला बळी गमावलेला आहे सुबोध 11 संघाने. आशिष रणित कॉट, शुभम बोल्ड, राहुल रायसिंग. चला, सर्वांचा लाडका सोन्या अर्थात सौरभ पवार ऑफस्टंपच्या बाहेर एकेरी धाव घेतोय. चतुराई दाखवलेली आहे. सम्यक पवार आता सम्यक जगताप आता स्ट्राईकला असतील. सौरभ पवार यांनी आपलं खातं उघडलेले. धावसंख्या 35, 34 चेंडू 24 ची गरज. राहुल रायसिंग. आणि या सामन्यात जर कमबॅक करायचं असेल वाघ वॉरियर संघाला तर वाघासारखं लढावं लागेल. वाघासारखा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. गुच्छांमध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. हो, सरळ बॅटने अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये राहुल रायसिंग यांनी चेंडू अडवलेला आहे. सम्यक जगताप 10 चेंडू 26 धावा, 2 चौकार आणि 3 षटकार. चला, शुभम अहिरे या ठिकाणी फिल्डिंगची सेटिंग करताना एक धाव मिळेल. सौरभ पवार सामना करतील राहुल यांचा. राहुल रायसिंग, मॅन फ्रॉम अंमनेर. ओ हो, चेंडू हवेत, गगनचुंबी षटकार लगावलेला आहे. सौरभ पवार, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं सौरभ पवार हूं मैं. बेचाळीस धावा, 31 चेंडूत 17 ची गरज.
फुलटॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. असं म्हणतात की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि फुल टॉस टाकलं तर काय होतं ते दाखवून दिलेलं आहे सौरभ पवारने. दुसरा षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 3 षटकांची समाप्ती, 48 धावा, 1 गडी बाद. हॅलो. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीजे वाल्या भावाने फक्त बाबासाहेबांचे गाणे लावावे आणि नवीन नवीन लावा, तेच ते नको लावा. धन्यवाद. एक धाव. रात्री फायनलचा थरार आहे, तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या परिवारासहित स्टेडियमवर हजर राहावे. आयोजक मंडळी आणि समाज बांधव सर्वांनी हजर राहावे आणि फायनलचा आनंद घ्यावा. सुबोध 11 या संघाचं अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. 27 चेंडू 9 ची गरज. सम्यक जगताप 13 चेंडू 28 धावा, 2 चौकार 3 षटकार. चला, षटकार आलेला आहे. षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. हॅलो. पहिल्या सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी भीमगर्जना वॉरियर्स आणि सम्राट अशोका 11चे कॅप्टन्स यांनी टॉसचा बॉस या मंचाकडे यावे. पहिला सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. आणि या षटकाराने सुबोध 11 या संघाने सेमीफायनल वर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे सम्यक जगताप. 15 चेंडू 40 धावा, 2 चौकार 5 षटकार. आणि गोलंदाजी करताना विकेट जरी मिळालेली नसली तरी फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे सम्यक जगताप यांनी. तर सामनावीराचा पुरस्कार जातोय सम्यक संजय जगताप यांना. ओव्हर टू यू व्यासपीठ.